नमस्कार. पुढच्या काही वर्षात घरात एकही झुरळ शोधूनही सापडणार नाही असा भन्नाट उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. घर बंद असेल किंवा तुम्ही गावी जाणार असेल तर त्याआधी हा उपाय नक्की करून बघा. तुम्हाला नक्की झुरळांचा कॉकरोचांचा नायनाट झालेला अख्ख्या घरभर तुम्हाला दिसेल. किचनमध्ये, सिंकमध्ये, स्लायडिंग, घरातील कानेकोपरे यामध्ये कचरा सापडतो. सकाळी उठल्यावर तर तो ह्या घरात असलेल्या कॉकरोचमुळेच होत असतो. रात्री जर तुम्ही उठून बघितले तर घरभर कॉकरोचेस फिरत असताना आपल्याला आढळतात. दिवसभर आपल्याला एकही कॉकरोचेस दिसत नाही. अशा कॉकरोचांचा कायमचा नायनाट कसा करायचा त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, स्टेप बाय स्टेप तुम्ही करा. नक्की तुम्हाला फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याच वेळेला आपण गावी जातो किंवा आपल्या 4-10 दिवस आपले जर घर बंद असलं तर आहे त्यापेक्षाही जास्त दुप्पट पटीने आपल्या घरामध्ये झुरळ वाढलेली आपल्याला दिसत असतात. त्यासाठी आपण उपाय बघणार आहोत. तर या ठिकाणी काय केलेलं आहे मी, 2 चमचे आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही जर तांदळाचं पीठ घेतलं किंवा कुठलंही तुम्ही पीठ घ्या किंवा गव्हाचं पीठ घ्या तरीही चालेल. बाजरी, ज्वारी, तांदूळ आणि गहू यापैकी कुठलंही तुम्ही पीठ जरी घेतलं तरी चालेल. आता हे पीठ आपल्याला घ्यायचं, याचे आपण गोळे बनवणार आहोत. पण त्याआधी आपण बघणार आहोत का यामध्ये काय काय साहित्य आपण ॲड करणार आहोत जेणेकरून त्याचं केमिकल तयार होईल. हे की जर केमिकल तयार झालं आणि हे जर केमिकल झुरळांनी खाल्लं तर नक्कीच त्यांच्या पोटामध्ये आग होऊन ते मरणार आहेत. तर या ठिकाणी मी तुरटी घेतलेली आहे. ही तुरटी आपल्याला थोडीशी घ्यायची, एवढी घ्यायची नाही आहे. फिटकरी पण बोलतात त्याला. थोडीशी मी पावडर करून घेतलेली आहे तुरटीची, ती आपण यामध्ये घालून घेऊ. आपल्याला एक केमिकल तयार करायचं आहे. जसं की आपण बऱ्याच स्प्रे वगैरे वापरतो पण त्याने दुप्पट झुरळं वाढलेली आपल्याला दिसत असतात घरामध्ये. तर ही झुरळं वाढणार पण नाही आपल्या घरामध्ये आणि स्प्रेचा जास्त वास येणार नाही, मुलांना हार्मफुल होणार नाही, त्याचा काही वाईट परिणाम होणार नाही. त्यासाठी घरगुती उपाय आपल्याला बघायचे. त्यानंतर मी या ठिकाणी घेतलेले 2 कापुराच्या वड्या घेतलेल्या आहे. कुस्करून घ्यायच्या आहे थोड्याशा हाताने अशा आणि त्यामध्ये घालायच्या आहे. हे जे गोळे तुम्ही तयार केले पण लक्षात घ्यायचं आहे, गावी जायच्या अगोदर जर तुम्ही जास्त प्रमाणात ही रेमेडी बनवली आणि तुम्ही जर घरभर टाकून ठेवली, अगदी 4-6 ठिकाणी व्यवस्थित टाकून ठेवली. आपल्याला माहीत असतं का दुपारच्या वेळी, रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या वेळेस घर जर बंद असेल तर झुरळं लगेच बाहेर निघतात काहीतरी खाण्यासाठी. त्यासाठी ते जर तुम्ही जास्त प्रमाणात टाकून गावी गेले तर निश्चितच तुम्ही गावावरून आल्यानंतर तुम्हाला भरपूर झुरळ मेलेली दिसणार आहे. तर या ठिकाणी मी थोडंसं खायचा पदार्थ घेतलेला आहे. साखर घेतलेली आहे. तुम्ही बिस्किट घ्या किंवा कुठलाही काहीतरी गोड पदार्थ एखादा यामध्ये घाला किंवा गूळ घाला किंवा बिस्किट घाला. कुठलंही गोड बिस्किट तुम्ही घातलं तरी चालेल आणि याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थितरित्या. 3-4 पदार्थ हे जे आहे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये घालणार आहोत आपण शॅम्पू. आपल्याला केमिकल तयार करायचं आहे. झुरळ मारण्यासाठी आपल्याला केमिकल तयार करायचं आहे. या सगळ्या गोष्टी मुलांच्या किंवा कोणाच्याही पोटात जाणार नाही याची आपण दखलंदाजी घ्यायची आहे. जिथे जिथे तुम्ही गोळे टाकलेले आहे ते दुसऱ्या दिवशी किंवा अडचणीच्या ठिकाणीच तुम्ही हे गोळे टाकायचे आहे जेणेकरून लहान मुलांचा हात जाणार नाही आणि ते गोळे शेप राहतील आणि आपली झुरळही मरतील आणि लक्षपूर्वक हे करायचं आहे. त्यामध्ये आता मी 1 पुडी शॅम्पूची टाकलेली आहे. कुठलाही शॅम्पू घ्या तुम्ही, काहीच हरकत नाही. कुठलाही शॅम्पू घ्या, काहीच हरकत नाही. त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करत असताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळं मिक्स झालं पाहिजे. याचं छान केमिकल तयार करायचं आहे. बाहेर बरेचसे आपल्याला स्प्रे भेटतात आपल्याला बरेचसे झुरळाचे, पण त्याने काय होतं, झुरळं वाढलेली दिसतात. कारण जी झुरळांची अंडी आहे ती अंडी कुठेतरी मरत नाही, झुरळं मरतात. आणि मी तुम्हाला या अगोदर पण एक स्प्रे दाखवलेला आहे. तो स्प्रे तुम्ही करून नक्की मारा. असे मटकीच्या दाण्यासारखी अंडी असतात, त्यावर जर स्प्रे केला तर खरंच झुरळ हे अंडी मेल्यानंतर झुरळ घरामध्ये कमी होतात. तर तुम्ही करून बघायला काहीच हरकत नाही. आता या ठिकाणी मी थोडंसं पाणी घातलेले आहे. पाणी घालून आणि याची आपल्याला एकदम जास्त पाणी घालायचं नाही. गोळे बनवता येतील अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी थोडं थोडं करून तुम्हाला पाणी घालायचं आहे. म्हणूनच मी थोडं थोडं करून घालते. का एकदम जर पडलं तर मग आपल्याला बाकीच्या सगळ्या जिन्नस आपल्याला वाढून घ्यावे लागतील.
त्याचं तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक करायचं आहे। आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल, तुमचं घर खूप मोठं असेल आणि जास्त प्रमाणात तुम्हाला बनवायचं असेल, धान्य आपण साठवून ठेवतो कधी कधी गावाला, इकडे तिकडे धान्य साठवून ठेवतो, कधी कधी गावाला वगैरे घरं पण बंद असतात, आपण बांधलेली घरं असतात ती पण बंद असतात, तर तिथे झुरळं होऊ नये, मुंग्या होऊ नये, त्यासाठी सुद्धा तुम्ही ही जे मेथड आहे, ही रेमेडी आहे, तुम्ही नक्की हिचा वापर करू शकता। आता या ठिकाणी मी मस्तपैकी बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे, तुम्ही छोटे किंवा मोठ्या आकाराचे कुठल्याही आकाराचे तुम्ही गोळे बनवू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही जसे पाहिजे, तुम्हाला ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। पण शक्यतो कपड्याचे कपाटं आहे, पुस्तकांची कपाटं आहे, दरवाजाच्या पाठीमागे आहे, अशा ठिकाणी सिलेंडर आपण ठेवतो त्या ठिकाणी आहे, याचा वापर आपण करायचा आहे। आणि जर तुम्ही वरवर ह्या सगळ्या रेमेडी जर करत राहिलात तर घरामध्ये पेस्ट कंट्रोल करायची गरज नाही, कारण पेस्ट कंट्रोल जर आपण केलीत तर आपल्याला खूप पैसाही खर्च होतो। पण आता तुम्ही या ठिकाणी बघितलं आहे, आपल्याला 5-10 रुपयामध्ये जर आपल्या ह्या सगळ्या गोष्टींचा नायनाट होत असेल आणि वरवर असा हा उपाय करत राहायचा आहे, 5-10 मिनटं घरासाठी द्यायचे, पटकन असं बनवायचं आहे आणि पटकन ते गोळे आपण घरामध्ये इकडं तिकडं बेडमध्ये म्हणा किंवा गॅलऱ्यांमध्ये म्हणा, कुठेही तुम्ही अतिरिक्त सामान साठवून ठेवलेलं असेल त्या ठिकाणी म्हणा, स्टोर रूममध्ये म्हणा, त्या ठिकाणी तुम्ही हे जर गोळे टाकून ठेवले तर पालींनी खाल्लं तरी त्या पालींवर तुम्हाला उपयोग होणार आहे, त्याही मरणार आहे। परत तुम्हाला सांगते, मुंग्या आहे, झुरळं आहे, बरेच कीटकनाशकं आहे, आपल्या घराला जाळं लागलेलं असतं, कोळी वगैरे असतात, तर ह्या सगळ्या गोष्टींवर, या सगळ्या कीटकांवर याचा परिणाम होणार आहे। फक्त आपल्याला व्यवस्थित हे जे उपाय सांगितलेले आहे ते व्यवस्थित बघून स्टेप बाय स्टेप करायचे आहे। बहुतेक वेळा व्हिडिओ स्किप केला जातो आणि मग नंतर व्हिडिओ बनवला जातो, तर त्याचा फायदा होत नाही। अर्धवट गोष्टी बघितल्या, अर्धवट केल्या तर उपयोग होत नाही। त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की व्हिडिओ हा पूर्ण बघा, स्टेप बाय स्टेप बघा, त्यानंतरच तुम्हाला रिझल्ट येणार आहे। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुमचं नाव जे आहे ते कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे मला कळेल की तुम्ही कोणी लेडीजने बघितला की जेंट्सने बघितला हा व्हिडिओ, मला नक्की समजेल। आणि त्यानंतर हे जे गोळे आहे हे पूर्णपणे बनवून झालेले आहे, तुमच्या घरातल्या एरियानुसार किंवा तुम्हाला पाहिजे तितक्या प्रमाणात ही मेथड तुम्ही बनवू शकतात। हे गोळे तुम्ही बनवू शकतात आणि अख्ख्या घरभर तुम्ही ठेवू शकतात। फक्त लहान मुलं उचलणार नाही, पटकन तोंडात घालणार नाही, याची सर्वांनी दखलंदाजी घ्यायची आहे। आणि हे जे काम आहे हे आपल्याला काळजीपूर्वक करायचं आहे। माझे व्हिडिओ जर आवडले असेल, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याने काय होणार, येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर आत्ता कुठे कुठे ठेवायचे हे, तर दरवाजा असतो आपला, दरवाजाच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी असं टाकून ठेवा, अडचणीच्या ठिकाणी कपडे वगैरे रात्री आपल्याला समजतं, रात्री तुम्ही अचानक उठून बघा, झुरळं फिरताना तुम्हाला बरोबर दिसणार आहे। आणि त्यानंतर हे गोळे असे उघड्यावर ठेवले वरती, तर ते बरोबर खातात आणि बरोबर सकाळी तुम्हाला मेलेले झुरळं दिसतील। धन्यवाद।